आपण बघणार आहे तर बायनरी सर्चसाठी आपण एक ॲरे घ्यायचा. बायनरी सर्च ऑलवेज आहे ना सॉर्टेड ॲरेमध्ये कॅल्क्युलेट केला जातो. ॲरे नेहमी सॉर्टेड पाहिजे. मग आपण एक ॲरे घेतला 2, 4, 6, 8 आणि 10. आणि आपल्याला सर्च करायचं या ॲरेमध्ये की 4 किती इंडेक्सला आहे. 4 आपला समज जर की आहे, की इक्वल टू 4 घेतला तर आता आपण इथं एक इंटिजर रिटर्न करणारं फंक्शन बनवायचं बायनरी सर्चचं. मग बायनरी सर्चमध्ये आपण काय पास करणार आहे तर नम्स ॲरे, इंटिजर नम्सचा ॲरे आणि की पास करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण एक स्टार्ट डिफाईन करायचा. स्टार्ट म्हणजे आपली जी स्टार्टिंग आता इथं 0, 1, 2, 3, 4 हे आपल्या काय येतं इंडेक्स येतं. मग स्टार्टिंग इंडेक्स 0 पास केली आणि त्याच्यानंतर एक एंड डिक्लेअर केला. एंड काय लेंथ -1, याची लेंथच्या -1, नम्सच्या लेंथ -1. ह्याच्यामध्ये आपण परत एक लूप ट्रॅव्हल्स करायचा. लूपमध्ये काय येणार, जोपर्यंत स्टार्ट आहे ना तो एंडपेक्षा लहान आहे म्हणजे एंडपर्यंतच येतं, याच्या पुढं ट्रॅव्हल नाही झाला म्हणजे स्टार्ट आणि एंडच्या पुढं नाही गेला पाहिजे, इथपर्यंत झाला पाहिजे. मग आपण काय देणार, वाईल स्टार्ट इज लेस दॅन इक्वल टू एंड, तोपर्यंत आपण एक मिड कॅल्क्युलेट करणार येतं. बायनरी सर्च म्हणजे काय असतं की हाफला जायचं, हाफमध्ये चेक करायचं की आहे का, की नसेल तर परत मग त्याच्यापेक्षा लहान असेल की तर इकडं जायचं, या 2ला हाफ करायचं आणि इथं चेक करायचं. मग आता आपण एक मिड कॅल्क्युलेट करणार. आधी मिड कसं कॅल्क्युलेट करायचा, मिडसाठी स्टार्ट प्लस एंड बाय 2, स्टार्ट प्लस एंड डिवायडेड बाय 2. मग आपण मध्ये येतो मिडल पोझिशनला. मग आता मिड कॅल्क्युलेट झाल्यानंतर चेक करायचं की इफ नम्सचा जो मिड आहे तो इक्वल टू की आहे का. जर इथंच की पास झाली असेल, आपली बरोबर आली असेल, तर आपण रिटर्न काय करणार आहेत, हाच रिटर्न करणार आहेत. म्हणजे इथंच रिटर्न करून द्यायचं, रिटर्न मिड. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण चेक केलं, इथं जर नाही रिटर्न झाले तर मग आता काय करायचं, आपला ॲरे सॉर्टेड आहे. मग काय करायचं, चेक करायचं जर ना नम्समध्ये की मिड जो आहे ना तो जर लहान असेल कीपेक्षा, म्हणजे काय झालं, मिडला जो आहे ना तो जर कीपेक्षा लहान आहे, की ह्याच्यापेक्षा मोठी सॉर्टेड ॲरे म्हणजे की कुठं जाईन पुढं असेल, मग त्यावेळेस आहे ना आपण स्टार्ट चेंज करायचा. स्टार्ट इज इक्वल्स टू मिड प्लस 1 करायचा. म्हणजे स्टार्ट आपण जो इथून 0पासून घेत होतो आणि ह्याचा मिड कॅल्क्युलेट करून इथं चेक करत होतो ना पूर्ण ॲरेमध्ये, तर आता जर ना म्हणजे याच्यापेक्षा मोठा आहे ना म्हणजे ऑब्वियसली या पार्टमध्ये जाणार. तर मग काय करायचं, आपला जो स्टार्ट आहे ना तो चेंज करायचा. 0वरून मिडच्या पुढच्या डिजिटला स्टार्ट घ्यायचं, इथून पुढं जाऊन कॅल्क्युलेट करायचं. मग त्या केसमध्ये मग या पुढच्या ह्याच्यामध्ये मग परत तसं होणार की स्टार्ट चेंज झाला, मग आता परत इथं लूप येणार. मग इथं आल्यावरची लूप मग इथं काय होणार की परत कॅल्क्युलेट करणार. स्टार्ट आणि एंडमध्ये फरक आहे, मग स्टार्ट आणि एंड मग याच्यामध्ये डिफरन्स आहे म्हटल्यावरती मग इथं येणार. तर मग परत इथं मिड कॅल्क्युलेट होणार. मग मिड कॅल्क्युलेट होणार, मग परत चेक केलं जाणार की जर तो मिड आहे तो इक्वल आहे का. तिथं जर असेल तर मिड रिटर्न होणार, नाही तर मग परत पुढं केस ट्रॅव्हल होणार. आणि याची एल्स केसमध्ये म्हणजे जर आहे ना मिड आहे ना तो म्हणजे इथं जी मिडची व्हॅल्यू आहे ना हा जर मोठा असेल कीपेक्षा आणि की जर या पार्टमध्ये एक्झिस्ट करत असेल तर त्याच्यामध्ये एंड चेंज करायचा. एंड का जसं इथं आपण स्टार्ट चेंज केला आणि इकडच्या ॲरेमध्ये गेलो ना तसं इकडं एंड चेंज करायचा आणि इकडच्या ॲरेमध्ये यायचं इथं. मग इथे एंड काय होणार, मिड -1. मिड आहे ना, मिडच्या -1 हा एंड घेतला जाणार आणि मग याच्यामध्ये ट्रॅव्हल्स केलं जाणार. मग परत आपण या लाईननंतर कुठे येणार, इथे येणार स्टार्ट आणि एंडच्या लाईनमध्ये. आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या व्हाईल लूपमध्ये जर कुठंच आपल्याला मिड नाही ना भेटला तर मग रिटर्न करताना रिटर्न -1 करायचं, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू सापडली नाही. हा आहे बायनरी सर्च. बायनरी सर्चमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की ॲरे सॉर्टेड पाहिजे आणि मग याच्यामध्ये लेफ्ट राईट ट्रॅव्हल्स करून हे भेटणार. कॉम्प्लेक्सिटी फाइंड करायची.